नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। लातूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी धडाकेबाज कारवाई। आंतरजिल्हा मोटरसायकल चोराला अटक। 1,70,000चा मुद्देमाल जप्त। लातूर जिल्हा पोलीस दलाने मालमत्तेविषयक गुन्ह्यांविरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेकडून अत्यंत कौशल्यपूर्ण व नियोजनबद्ध कारवाई करत आंतरजिल्हा स्तरावर मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे। सदर कारवाई दरम्यान आरोपीकडून एकूण 6 मोटारसायकली अंदाजे किंमत 1,70,000 रुपये जप्त करण्यात आल्या असून लातूर तसेच पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने पार पडली। लातूर शहरात मागील काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने त्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत होती। त्याच अनुषंगाने दिनांक 22 मार्च 2026 रोजी पोलीस पथक तपास करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की नवीन रेणापूर ते रेल्वे स्टेशन मार्गावरील लातूर बायपास रोडवर एक इसम चोरीची मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने थांबलेला आहे। सदर माहितीची शहानिशा करून पथकाने तात्काळ नियोजनबद्ध सापळा रचून दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास नमूद ठिकाणी छापा टाकून संशयित इसमास ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या इसमाने आपले नाव महादेव शिवाजी गरड, वय 26 वर्ष, राहणार आंबुलगा, तालुका चाकूर, जिल्हा लातूर असे सांगितले। सदर कारवाई खालील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कौशल्य व तत्परतेने पार पाडली असून पोलीस निरीक्षक बावकर यांच्या नेतृत्वाखाली या पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, मोहन सुरवसे, राजेश कंचे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, शैलेश सुडे यांनी केली असून आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच पोलीस स्टेशन शिवाजीनगर लातूर येथे पुढील कायदेशीर कारवाईसाठी हजर करण्यात आले आहे। आपल्याकडे मागील काही दिवसापासून मोटरसायकल चोरीचं प्रमाण जास्त वाढलेलं होतं। त्या अनुषंगाने माननीय SP अमोल तांबे सर आणि ADC SP सर मंगेश चव्हाण सर यांनी काही सूचना दिल्यानंतर त्या पद्धतीनं आमची मुवमेंट झाली। त्या अनुषंगाने आपल्याकडे जी गाड्या जात होत्या तर त्यात एक स्पेसिफिक युनिकॉर्न गाड्या ज्या आहेत, युनिकॉर्न गाड्याच्या संदर्भात काही गोष्टीची माहिती मिळाली की त्या ठिकाणी ज्यांचे लॉक वगैरे खराब झालेले आहेत, तर अशा पद्धतीच्या गाड्या हा व्यक्ती स्वतः सकाळी जॉगिंगला जायचा, म्हणजे चलत जायचा, गाड्या ट्रेस करायचा। त्या पद्धतीने कुणाच्या घरासमोर गाडी लागलेली आहे त्या पद्धतीने गाडी ट्रेस करून त्याच्याकडे एक मास्टर की असेल किंवा दुसरी की असेल अशा पद्धतीने ती गाडी त्या पद्धतीने त्याला घेऊन जायचा। तर त्या अनुषंगाने सरांच्या मार्गदर्शनाखाली की इतरही आम्ही टेक्निकली ॲनालिसिस केलं आणि त्या पद्धतीनं हा महादेव गरड म्हणून हा अंबुलगा तालुका चाकूर हा व्यक्ती आम्हाला भेटला। ह्या व्यक्तीचं शिक्षण PhD झालेलं आहे। सध्या AIचं काम करतो त्याने, AIचं शिक्षण घेतोय त्यानं। तर ह्या संदर्भात त्यानं जे गाड्या ज्या आहेत ती फेसबुकवर सुद्धा त्यानं सेल करायचा प्रयत्न केलेला आहे। 2 गाड्या तसेच फेसबुकच्या आम्हाला भेटलेल्या आहेत। एकूण आपल्याकडे ह्यात रिकव्हरी झालेली आहे ती 6 गाडीची रिकव्हरी झालेली आहे। त्यातल्या 5 गाड्या, 2 शिवाजीनगर, 2 MIDC, 1 MIDC आणि 2 विवेकानंद चौक अशा 5 गाड्या भेटल्या। एक ह्याची भेटलेली आहे सिंहगड पुणे, म्हणजे पुणे शहरची। आणि याच्या व्यतिरिक्त जी फुटेजमध्ये आम्हाला काय भेटलेलं आहे त्या अनुषंगाने आणखी 5 गाड्या आणखी त्या पद्धतीनं आम्हाला ती भेटण्याची अपेक्षा आहे, ही पुणे शहरमधल्या। तर ह्या निमित्तानं माझं आव्हान आहे की जे जनता आहे, नागरिक आहेत, त्यांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यावी की आपले लॉक खराब झाले असतील तर लॉक व्यवस्थितपैकी सगळ्या गोष्टी कराव्यात।